मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या व्लॉगमध्ये। आजचा व्लॉग आपला रात्रीचा चालू होतोय। आज आपण चालू आहे खेकडे पकडायला। माहिती आहे तुम्हाला मी दिसत नसेल। इथं आपल्यासोबत अजून 3 जण आहेत। 2 दादा आहेत आणि एक मामा आहे। हा मधला जो दिसत असेल तो माझा सगळ्यात छोटा मामा आणि बाजूचे दोन्ही दादा आहेत माझे मोठे दादा। तर आता आपण नदीच्या दिशेने चाललोय खेकडे पकडायला। आपलं बरोबर होतं। तर मित्रांनो, आता आपण नदीवर आलोय। तुम्हाला आता इथून नदी तर दिसतच नसेल, रात्रीचा टाइम आहे म्हटल्यावर। आता आपण नदीच्या पलीकडे चाललोय, असं उडी वगैरे टाकून नदीच्या पलीकडे बघूया आपल्याला आता किती किती खेकडी वगैरे दिसतात। मित्रांनो, आता आपण नदीच्या पलीकडे आलो, म्हणजे ही ती जागा आहे जिथे आपण रिंगवणीसाठी आलेलो। तुम्ही रिंगवणीचा व्लॉग बघितला असेल तर मग तुम्हाला समजेलच। चिंबोरी आपला मोठ्या भेटल्या, एकदम छोटासाच आहे। विंचू दिसलेला आहे। काय इंग्लिश काय बोलतात ते? नाही, इकडे इंग्लिश बोलतात, कोकणात इंग्लिश बोलतात। तुमच्या भाषेत विंचू आणि स्कॉर्पियन असं म्हटलं जातो। स्कॉर्पियन जरा जवळून काढ। आता आपण इथून वलनी चाललोय। वल म्हणजे एक प्रकारची छोटी नदी पण तुम्ही बोलू शकता। पकड की शिंगटीच्या बाजूला शिंगटी पण मार। काही बाई बारीक नाही, बारीक घे तू, उचल, मरू दे काय पण असू दे। तर अशा प्रकारे आता आपण इथून नदीतून चाललोय। पाऊस पडल्यामुळे थोडा पाणी आलाय नदीला। आता आपण नदी पार करून चाललोय, ढोपरा एवढा पाणी आहे। चालू कर मग। तर मित्रांनो, हे बघा, आम्हाला शेतामध्ये हा कासव दिसला। शेतामध्ये हा कासव खूप अडचणीत असल्यामुळे त्याला काय व्यवस्थित करायला सुद्धा नव्हता जमत, अडकलेला कासव होता। म्हणून आम्ही त्याला दुसऱ्या वेगळ्या पिशवीत घेतला। तुम्ही बघू शकता, कासव मस्त मोठा कासव आहे, मोठा आहे एकदम, चांगला आहे तगडा। आता मी याला परत नदीत सोडतोय। जर तुम्हाला सुद्धा असं कासव किंवा कुठचाही प्राणी कुठे अडकलेला दिसेल तर त्याला एक सुरक्षित जागेमध्ये सोडा, अशी नम्र विनंती आहे। सोड सोड। ते नदीला आपण मी पुढे दादाने वाटते वाम मारली आहे। ती बॅटरी बंद करतो की सेट थांबे, वाम आहे वाम। इकडे लवकर ती बॅटरी सेट टाक, धर टाक, धर पकड। ही एक हाताने दाखव इथं मला खाली दाखव, खाली कुत्र्याला जाऊन इथं खालती दाखव पडायला। सटक लवकर। अरे टाक हे, सोड। पकड। थांब, ग्लव सोड, टॉर्च भिजली माझी। अरे खिशात टाकली, विसरलो खिशा सुद्धा पाण्यात आहे। मग तर मित्रांनो, आता आपण घरी चाललोय।
पूर्ण सगळीकडे कालोख आहेत. तरी जाता जाता अजून जेवढे मोठे दिसतोय तेवढे आम्ही घेतोय, मीन्स खेकडे. जर तुमच्या इथे काही दुसरा बोलत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता इथं खूप कालोख आहे, तुम्ही इथं बघू शकता. हे सगळीकडे कालोखच आहे. तर आता आपण घरी चाललो आहे. छोटा मामा आणि दादा गेलेत रिटर्न खुचारा आणायला. जे वांबी पकडायला लागतो ते त्यांनी तिथंच विसरले, म्हणून ते आता गेलेत परत खुचेरा आणायला. आणि आता मी आणि इथं पप्प्यादा आम्ही दोघं थांबलो आहे खेकड्यांची पिशवी घेऊन. तुम्हाला तो सर दाखवतो की किती खेकडे भेटलेत आतापर्यंत. जा पुढं देकडं माझ्याकडे बर बर पेट्री पकड त्याच्यावरतीच पकड. अजगर आहे अजगर. चल चल बस झाला रे. छोटासा अजगराचा पिल्लू. तुम्हाला मित्रांनो दाखवतो दुसरा एक तो मोठा, पण तो मेलेला आहे. तुम्ही बघू शकता. आपण जातोय. हा बघा, हा मेलेला अजगर आहे. हा तो मेलेला अजगर आहे. इथं मोठे पकडून बसलाय. थांब मी काढतो. सुटली का काय? नाही सुटली असेल. थांब वर कसा आला मग एवढा? राहिला असेल तुला चिपकून. सोड. मोठे दाखव किती पकडलेत ते. तुम्हाला त्याचं कालोखात बराबर नाही दिसणार फ्लॅश लाईटवर. तुम्हाला घरी गेलं पुन्हा एकदा मी दाखवतो. ह्या दुसऱ्या पिशवीत पण आपल्याकडे आहेत. आणि यात पिशवीत अजून 2 वाम पण आहेत. मित्रांनो आपण लिटीच्या आंब्याकडे. तुम्हाला लिटीचा आंबा तसं मी दाखवला तर नसेल, पण मामीचा वाडा, माझ्या मोठ्या मामीचा वाडा, आपण त्या वाट्याने आता घरी चाललो आहे. आपल्या लेफ्ट साईडला मामीचा वाडा आहे. कालोखामुळे आपल्या ते पण नाही दिसत. ती गोष्ट वेगळी आहे की आपल्याला काहीच नाही दिसत. पण ह्या साईडला तुम्ही बघू शकता तो वाडा आहे. आणि आपण वाड्याच्या एकदम समोरून घरी चाललो आहे. हा बघा, हा वाड्याचा गेट, आतमध्ये वाडा. आणि आता आपण इथून एकदम स्ट्रेट चाललो आहे. आता आपण घरी आलो आहे. आणि घरी आलो आपली लय कंडिशन खराब आहे. पाठी तुम्ही बघू शकता एकदम माकडे वगैरे, फुल कपडे वगैरे खराब झालेत. आणि आता असे खेकडे आम्ही वाटून वगैरे घेतलेत. थांबा तुम्हाला दाखवतो. इथं खेकडे आणि चिंबोरे आहेत. इथंच एंड करतोय. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि रात्रीचं खेकडे पकडण्याचा एक्सपिरियन्स जरी तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये आम्हाला समजू द्या. आपण